चला बाळांनो, आपल्याला इयत्ता चौथी बुद्धिमत्ता यासाठी पुढचा सराव संच प्रश्नसंग्रह पाहायचा आहे आपल्याला. पहा, बुद्धिमत्तेचा आहे. पहा, वर्गीकरण शब्दसंग्रह आहे हा. पहा, खालील नमुना प्रश्न समजून घ्या आणि आपल्याला त्यातून बरोबर पर्याय शोधायचा आहे. पहा, आता याच्यामध्ये पहिला आहे दासी, बहीण, स्त्री आणि मुलगी. मग याच्यामध्ये काय वाटतं बरं आपल्याला वेगळा शब्द कोणता असेल? तर पहा, आता हे बहीण झालं, स्त्री झालं, मुलगी झालं, हे काय आहेत? समजा आपले नाते आहेत. पण जर दासी पाहायला गेलं तर म्हणजे तिचं ते काम आहे दासीचं, किंवा तिचा तो पद आहे, ती दासीचं काम करते, आणि हे सगळे आपले नाते आहेत. एखाद्याची स्त्री म्हणजे बायको पण असू शकते, बहीण, मुलगी, हे सगळे नाते आहेत. पण दासी हे काय आहे? तिचं ते पद आहे, किंवा तिचे ते काम करण्याचं, त्या नावानं आपण तिला ओळखतो तिच्या कामावरून, दासी म्हणून. ठीक आहे. दासी म्हणजे एखादी मदत करणारी स्त्री किंवा व्यक्ती आपण म्हणू शकतो. दुसरं, तू, मी, हो आणि तो. आता पहा, तू, मी आणि तो हे काय झाले? हे सर्वनाम झाले बाळांनो. आणि हो हे काय आहे? हो म्हणजे आपण एखादं काम करण्यासाठी जेव्हा होकार दर्शवतो, जेव्हा आपण तयारी असते एखादं काम करण्यासाठी, तेव्हा आपण हो असं म्हणतो. म्हणून हो हा एक संमतीदर्शक शब्द आहे. आणि तू, मी, तो हे आपले बाकीचे सर्व सर्वनाम आहेत. आता पहा, सरोवर, उद्यान, हिमालय आणि कमळ. आता पहा, इथं सरोवर म्हणजे जिथं पाणी असतं, त्याला आपण तलावासारखं म्हणतो, तिथं पाण्याची जागा असते. मग सरोवर ही एक जागा आहे, उद्यान ही पण एक जागा आहे, हिमालय हे पण एक ठिकाण आहे. म्हणजे हे सगळे ठिकाणांची नावं आहेत. पण कमळ हे काय आहे? फूल आहे. म्हणून ते पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. आता पहा, द्विजराज, भ्रमर, खगेंद्र, गरुड. आता पहा, हे जर सगळे पाहायला गेले तर हे सगळे पक्षाशी संबंधित आहेत. गरुड हा पक्षी आहे, पक्षालाच परत खगेंद्र, द्विजराज. पण भ्रमर म्हणजे काय असतो? भुंगा, त्याला आपण भ्रमर म्हणतो. म्हणून इथं आपला हा 2 नंबरचा पर्याय बरोबर येईल. ठीक आहे. आता मी जाईन, मी पाहीन, मी देईन आणि मी घेणार. आता ह्या सगळ्या क्रिया कशा आहेत? भविष्यकाळदर्शक क्रिया आहेत ह्या. आणि मी घेणार म्हणजे काय? हे थोडंसं एक अपूर्ण रूप वाटतं आपल्याला याचं क्रियेचं, म्हणून हे मी घेणार हा इथं वेगळा शब्द होईल आपला. ओके. आता पहा, आकृत्या पाहूयात आपण. त्याच्याच खाली आकृत्या येतील. आकृत्यांचे प्रश्न ठीक आहे, ते सूचना दिलेली आहे त्यांनी. पहा, गटात न बसणाऱ्या आकृतीचा पर्याय क्रमांक लिहा. आता गटात न बसणारी आकृती म्हणजे वेगळी आकृती. पहा, पहिली आकृती कशी आहे? आता पहा, याच्यामध्ये ह्या तीनही आकृत्या आपल्याला समान दिसतात. एकदम सोपं आहे हा प्रश्न. ही आकृती वेगळी आहे, कारण इथं जो गोल आहे, जो डॉट आहे, तो आपल्या इथं दिसत नाही, म्हणून ही आकृती इथं वेगळी आहे. आता पहा, इथं कोणांचे विभागणी करून दिल्यासारखं दिसते. पहा, हे एक कोण आहे, इथं एक छोटंसं वर्तुळ दिलेलं आहे आपला. 2 नंबर पण तोच आहे. आणि 3 नंबरला इथं 2 वर्तुळ दिलेली बाळांनो, आणि इथं पण एकच वर्तुळ आहे. म्हणून आपल्या इथं पर्याय क्रमांक 3 ही वेगळी आकृती येईल, कारण सगळ्या आकृत्यांमध्ये काय आहे? छोटे जे वर्तुळ आहे ते एकाच बाजूला एकच दिलेलं आहे. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये काय आहे? ते दोन्ही बाजूला दिलेलं आहे. म्हणून ती पर्याय क्रमांक 3 हा आपलं वेगळ्या आकृतीचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 3, चौकोन, परत पंचकोन, वर्तुळ आणि पंचकोन. म्हणजे ही जी आकृती आहे तीच आतमध्ये दिलेली आहे. दुसऱ्या आकृतीत पाहूया. चौरस, चौरस, वर्तुळ, चौरस. इथं पण तेच आहे. परत चौरस, पंचकोन, वर्तुळ, पंचकोन. हा पंचकोनच आहे. इथं चौकोन, अष्टकोन आहे वाटतं. 1 2 3 4 असं अष्टकोन, चौरस, अष्टकोन, वर्तुळ, वर्तुळ. म्हणजे इथं बाळांनो हा अष्टकोनच आतमध्ये पाहिजे होता, पण इथं वर्तुळ आहे. म्हणजे ही जी आकृती आहे तीच इथं मध्ये दिलेली आहे त्यांनी. वर्तुळाच्या बाहेरची जी आकृती आहे तीच मध्ये दिलेली आहे, पण याच्यामध्ये परत वर्तुळ आणि वर्तुळच दिलेलं आहे, म्हणून इथं हे चुकीची आकृती आहे. हा पर्याय क्रमांक आपला म्हणजे बरोबर उत्तरासाठी येईल. ही वेगळी आकृती आहे. आता पहा, इथं चौरस, त्रिकोण आणि इथं मध्ये 2 रेषा दिलेल्या आहेत. परत चौरस मध्ये 3 रेषा दिलेल्या आहेत. इथं चौरस, पंचकोन आणि रेषा किती आहेत? 1 2 3 4 5, म्हणजे पंचकोनाच्या रेषा तिथं दिलेल्या आहेत. आणि इथं काय आहे? चौरस हा षटकोन आहे, आणि इथं रेषा 4च दिलेल्या आहेत. म्हणजे पहा, इथं असं वाटतंय चौरसापेक्षा इथं चौरस आणि त्रिकोणाच्या बाजू किती असतात? 3. त्याच्यापेक्षा एक बाजू इथं कमी केलेली आहे. इथं चौकोनाच्या 4 बाजू असतात, त्याच्यापेक्षा पण एक बाजू इथं कमी केलेली आहे. आणि इथं ही जी पंचकोनाची आकृती आहे तेवढ्याच बाजूंच्या रेषा इथं आतमध्ये दिलेल्या आहेत.
आणि इथं पण हे षटकोनाची बाजू आहे त्याच्यापेक्षा कमी रेषा दिलेली आहेत. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 3 ही आकृती मला बरोबर वाटते. तर प्रश्न क्रमांक 5 पहा. प्रश्न क्रमांक 5 मध्ये एकदम सोपं आहे. निरीक्षणच केलं की आपल्याला उत्तर मिळून जाईल. इथं जे देठ दिलेलं आहे हे आकृतीचं, हे देठ जरा मोठं वाटतं बाकीच्या आकृतींच्या तुलनेमध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. आता पहा पुढं पहा, वर्गीकरणाच्या संख्या याच्यावर आधारित आहे. आता इथं काय सांगितलेलं आहे, प्रश्न काय विचारलेला आहे, गटात न बसणारी संख्या कोणती आहे ते आपल्याला शोधायला सांगितलं आहे. गटात न बसणारी आता पहा कोणत्या संख्या आहेत. 453, 345, 543 आणि 254. बरं पहा, आता याच्यामध्ये जर निरीक्षण केलं तर हे सगळ्या कशा संख्या आहेत बाळांनो, इथं एकक स्थानी विषम संख्या असल्यामुळे ह्या तिन्ही पण संख्या विषम संख्या आहेत. फक्त ही एक संख्या अशी आहे जी समसंख्या आहे, कारण इथे एकक स्थानी 4 आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या इथं बरोबर उत्तर येईल. आता प्रश्न क्रमांक 2, 25, 36, 49, 64. आता इथं 25 म्हणजे हा 5चा वर्ग आहे, 25 म्हणजे 5चा वर्ग आहे, 36 म्हणजे 6चा वर्ग आहे, 49 म्हणजे 7चा वर्ग आहे आणि हा 8चा वर्ग आहे. मग याच्यामध्ये वेगळी कोणती संख्या असेल, ह्या सगळ्याच वर्ग संख्या आहेत. 7, 9, 13 हे पाहूया बाळांनो, कारण याच्यामध्ये सगळ्या वर्गसंख्या आहेत आणि बेरजेचा जरी नियम लावला तरी तो पण त्याच्यामध्ये पण ह्या बसत नाही आहेत. पाहूयात आपण त्याला थोडंसं विचार करून. आता प्रश्न क्रमांक 3 पहा, 19, 20, 21 आणि 22 याच्यामध्ये काय होऊ शकतं बरं. 19, 20, 21, 22. हां, आता याच्यामध्ये पाहायला गेलं तर 19 ही मूळ संख्या दिसते, कारण 19 सोडून कोणत्याच पाढ्यात नाही आहे. ही आपली संयुक्त संख्या आहे. म्हणजे संयुक्त म्हणजे काय, त्या संख्या इतर पाड्यामध्ये असतात. म्हणजे 20 ही संख्या 2च्या पाड्यात आहे, 4च्या आहे, 5च्या आहे, 10च्या आहे आणि 20च्या पण आहे. 21 ही संख्या 3च्या पाड्यात आहे, 7च्या पाड्यात आहे, 21च्या आहे. 22 ही संख्या 2च्या पटीची आहे, परत 11च्या पाढ्यामध्ये आहे. पण 19 ही एकच संख्या अशी आहे जी मूळ संख्या आहे, म्हणून 19 हा पर्याय वेगळा असेल. मूळ म्हणजे काय, त्यांचे विभाजक 1 आणि तीच संख्या असते, बाकी त्यांचे कोणतेही विभाजक नसतात. आता पहा प्रश्न क्रमांक 4, 45, 81, 63 आणि 91 याच्यामध्ये कोणती संख्या वेगळी असेल. 45, इथं पण 91 ही संख्या वेगळी असेल, कारण 91 ही पहा बाळांनो, 45, 81, 63 आणि 91. आता इथं जर पाहायला गेलं तर मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या तो नियम इथं बसत नाही. आता इथं जर पाहायला गेलं तर पहा, ह्या ज्या दोन संख्येची जर आपण बेरीज केली, 4 आणि 5 किती होतात, 9. 8 आणि 1 किती होतात, 9. आणि 6 आणि 3 किती होतात, 9. पण 9 आणि 1 किती होतात, 10. म्हणजे ह्या सर्व संख्यांची बेरीज 9 आहे. ह्या संख्यांची बेरीज केली आपण 4 आणि 5, 45 म्हणजे 4 आणि 5ची बेरीज केली, या तिन्ही संख्यांची बेरीज 9 येते. पण 9 आणि 1ची बेरीज 10 येते. म्हणजे एक तर एक अंकी संख्या येते, बेरीज सारखी येते, आणि ही संख्या द्विअंकी आहे, 2 अंकी आहे आणि बेरीज पण वेगळी आहे. म्हणून 91 हे आपली 4 नंबरचा पर्याय हा आपला बरोबर येईल. आता इथं 39, 34, 31 आणि 29 पहा, याच्यामध्ये काय वाटते बरं संख्या पाहून. पहा आता 39चे विभाजक पाहायला गेलं आपलं तर 39 कोणत्या संख्यांच्या पाड्यामध्ये आहे. 13च्या पाड्यामध्ये 39 आहे. पण 37, 31 आणि 29 हे इतर कोणत्याच पाड्यात नाहीत. ह्या कोणत्या संख्या आहेत, ह्या मूळ संख्या आहेत. आणि 39 ही संयुक्त संख्या आहे, म्हणून ही पर्याय क्रमांक 1 हे याचं आपलं उत्तर येईल. ठीक आहे. पुढे पहा, संख्या मालिका क्रमवार संख्यांसाठी पहा काय आहे. 47, 40, 34 आणि 29 पहा, जर निरीक्षण केलं तर संख्या कमी होत आहेत. 47 वजा 7, 40 वजा 7 केले तर 40 होतात. 40मधून जर 6 वजा केले तर 34 होतात. 34मधून जर 5 वजा केले तर 29 होतात. मग 29मधून जर 4 वजा केले तर किती होतील बाळांनो, 25 होतील. म्हणजे इथं आपलं 25 हे उत्तर येईल, कारण संख्या कमी कमी होत गेल्या म्हणजे इथून वजा वजा होत गेल्या, म्हणून 25 हे उत्तर येईल. आता पहा 8, 7, 15, 22.
8, 7, 15, 22. पहा बाळांनो, इथं काय दिलेलं आहे, 8 ही संख्या आहे. मग 8 आणि 7 यांची बेरीज काय आहे, 15 आहे. 8 आणि 7 यांची बेरीज 15 आहे. आणि 15 आणि 7 यांची बेरीज 22 आहे. ठीक आहे. 8 आणि 7 यांची बेरीज 15, 7 आणि 15 यांची बेरीज 22. मग 15 आणि 22 यांची बेरीज किती येईल बरं? 5 आणि 2 7, 2 आणि 1 3, 37. 37 आहे का आपल्या पर्यायामध्ये? हां, 37 आहे आपल्या पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक 2. पहा, बुद्धिमत्तेच्या प्रश्नांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात, आपल्याला खूप इथं विचार करून प्रश्नांचं स्वरूप समजून घ्यावं लागत असतं. आता इथं पहा, 9, 13, 18, 24. आता इथं कोणता नियम वापरलेला असेल बरं? संख्या तर वाढत गेलेल्या आहेत. पाहूयात आपण बेरीज करून, बेरजेचा नियम वापरून. 9 आणि 4 13. म्हणजे 9मध्ये 4 मिळवले तर 13 होतात. 13मध्ये 5 मिळवले तर 18 होतात. 18मध्ये 6 मिळवले तर 24 होतात. मग 24मध्ये जर 7 मिळवले तर किती होतील बरं? 31. 31 आहे ना आपल्या पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक 1 हा आपला बरोबर उत्तर येईल. ठीक आहे. आता पुढं पहा, 97, 89, 83, 79. इथं पण संख्या कमी होत गेलेल्या आहेत. म्हणजे इथं पण वजाबाकीचा नियम वापरलेला आहे. पहा बरं, 97मधून किती वजा करावे लागतील? मग 89 येतील. 97मधून जर आपण 8 वजा केले तर 89 येतात. 89मधून जर 6 वजा केले, 6, तर किती येतात? 83 येतात. मग 83मधून 4 वजा केले तर 79 येतात. मग 79मधून म्हणजे संख्यांचा हा पण क्रम घटत जातोय. समसंख्येच्या प्रमाणामध्ये या संख्या इथून वजा होत आहेत. आधी 8 वजा केले, मग 6 केले, मग 4 केले. मग आता 79मधून किती वजा करावे लागतील? 2. मग संख्या काय येईल? 79मधून 2 वजा केले तर 77 ही संख्या आपल्याला मिळेल. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हा उत्तर आपल्या इथं बरोबर येईल. पहा पुढे, 77 हे आपल्या इथं बरोबर उत्तर येईल. आता पहा इथं 3, 6, 12, 24. आता इथं संख्या वाढताना दिसत आहेत आपल्याला. वाढताना दिसत आहेत म्हणजे हे एकतर पट्टीमध्ये आहेत, गुणाकारामध्ये आहेत किंवा बेरजेमध्ये आहेत. पहा, 3 दुने, इथं गुणाकाराचा नियम आहे बाळांनो. 3 दुने 6, म्हणजे 3ला 2ने गुणलं 6 आले. मग 6ला पण 2ने गुणलं 12 आले. 12ला पण 2ने गुणलं 24 आले. मग 24ला पण कितीने गुणायचं? 2नं. मग 24 दुने 48. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर इथं बरोबर येईल. ठीक आहे. आता पुढे पहा, आता हे याच्यातले प्रश्न प्रकार कसे आहेत? खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती आकृती येईल? म्हणजे आकृती इथं दिलेली आहे, तर मग त्याच्या क्रमामध्ये कोणती पुढे आकृती बसेल हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. पहा, आता इथं आकृतीची सुरुवात अशी झालेली आहे आणि एक एक स्टेप त्यांनी इथं आपल्याला वाढवत गेलेले आहेत. म्हणजे नंतर ही स्टेप अशी अशी आणि इथपर्यंत येईल पुढच्या आकृतीमध्ये. मग कोणती आकृती आहे बरं? असा कोणता पर्याय आहे? पर्याय क्रमांक 2 हे आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपली आकृती इथपर्यंत पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. आता इथं पहा, त्रिकोण दिलेला आहे. त्याच्यामध्ये एक उभी रेष आहे आणि 2 छोटे वर्तुळ दिलेले आहेत त्या रेषेवर. मग पुढच्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे? त्रिकोण आहे आणि त्रिकोणामध्ये वरच्या बाजूला एक रेष दिलेली आहे आणि हे जे 2 वर्तुळ आहेत ते इथं या रेषेवर दिलेले आहेत. मग परत त्रिकोण दिलेला आहे आणि इथं वर्तुळांची संख्या कमी झालेली आहे. आकृती पहिल्या त्रिकोणासारखीच आहे, पण वर्तुळाची संख्या कमी झालेली आहे. ही दुसरी आकृती दुसऱ्या त्रिकोणाच्या आकृतीसारखी आहे, पण इथं पण वर्तुळांची संख्या कमी झालेली आहे. मग पुढची आकृती कशी असेल? फक्त त्रिकोण असेल आणि एक रेष असेल तिथं, कारण आधी 2 वर्तुळ होते, मग नंतर एक वर्तुळ झाला आणि आता नंतर वर्तुळांची संख्या कमी होऊन जाईल, बंद होऊन जाईल, म्हणजे वर्तुळ राहणार नाही. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर बरोबर येईल. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 3 पहा. आता इथं सगळ्या आकृत्या सेमच आहे, फक्त रेषांची संख्या पहा. इथं 1 आहे, इथं 2 झाल्या, मग ह्या 2, इथं पण 2 झाल्या. म्हणजे खाली जी रेषांची संख्या आहे ती पुढच्या आकृतीमध्ये कायम राहिली. मग पुढच्या आकृतीमध्ये वरची जी रेषांची संख्या आहे ती मागच्या आकृतीला धरून आहे आणि खालील आकृतीची संख्या, खालील बाजूच्या रेषांची संख्या वाढलेली आहे. मग इथं पण ह्या रेषा 3 आहेत, इथं पण 3 आहेत, इथं 3 आहेत, इथं 3 आहेत. मग आता ह्या रेषा पुढच्या आकृतीमध्ये किती होतील? इथं 3 होतील आणि खाली 4 होतील. वरती ह्या आकृतीतील रेषा 3च राहतील आणि खाली 4 होतील. पहा, आता इथं 2 आहेत म्हणजे हा पर्याय आपला कट होईल. इथे 3 आहेत पण इथं खाली 2 आहेत म्हणून हा पर्याय कट होईल आणि ही आकृती ऑलरेडी चुकीचीच आहे. म्हणून इथं ह्या 3 रेषा बरोबर आहेत आणि खालच्या बाजूला इथं 4 रेषा
म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 हा बरोबर होईल. ठीक आहे. आता पुढील प्रश्न पहा. इथं बेरीज चिन्ह आहे, इथं छोटासा चौरस दिलेला आहे आयतामध्ये. इथं परत आयताच्या म्हणजे चौरसाची बाजू बदललेली आहे आणि ह्या बेरीज चिन्हाची पण बाजू आणि संख्या पण बदललेली आहे. आधी हा डावीकडे होता, नंतर उजवीकडे गेलेला आहे बेरजेचं चिन्ह, आणि चौरस जो डावीकडे उजवीकडे होता तो डावीकडे आलेला आहे. पहा इथं यांची काय झालेली आहे, जागेंची अदलाबदल झालेली आहे आणि बेरजेंच्या संख्येच्या चिन्हांची पण संख्या वाढलेली आहे. आता पहा हे इथं 3 आहेत, 1 2 हे बेरजेच्या चिन्हांची संख्या इथं 3 झाली आणि चौरसाची पण इथं जागा बदलली. मग पुढे चालून इथं यांची संख्या किती झाली, 4 झाली आणि याची जागा बदलली. आता पुढील आकृतीमध्ये कसं येईल बरं, 4 म्हणजे इथं बेरजेचं चिन्ह 1 न वाढेल, हो की नाही, बेरजेचं चिन्ह 1 न वाढेल आणि जागा पण बदलेल, म्हणजे बेरजेच्या चिन्हाची जागा इथं येईल आणि याची जागा इथं जाईल. कारण जागा पण बदलता येते दरवेळेस. आधी डावीकडं होतं, मग उजवीकडं गेलं, मग परत डावीकडं होतं, परत उजवीकडं गेलं, मग परत डावीकडे येईल आणि ही जागा इथे बदलेल. म्हणून आपला, कारण हे 2 तर पर्याय होऊ शकणार नाही, याचा पॅटर्न किंवा याची जी रचना आहे ती वेगळीच आहे. आपल्या ह्या 2 पैकी एकच उत्तर असणार आहे. जर आपण हे उत्तर ठेवलं तर इथं चौरसाची जागा सेम आहे, पण आपल्याला चौरसाची जागा पण बदलावी लागेल, कारण इथं आकृतीमध्ये चौरसाची जागा बदलत आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. चौरसाची जागा बदलेल आणि बेरजेच्या संख्यांची चिन्हांची संख्या वाढेल. आता प्रश्न क्रमांक 5 पहा. इथं आधी 1 पाकळी दिलेली आहे कलर केलेली, मग इथं क्रम कसा गेलेला आहे, इथं 1 पाकळी, ह्या 2 पाकळ्या कलर केल्या, मग परत इथं 1 2 आणि 3 म्हणजे या आकृतीमध्ये खालील बाजूच्या पाकळीला त्यांनी रंगवलेलं आहे. मग आता परत इथं 1, इथं परत त्यांनी पाकळ्यांची संख्या, रंगवलेल्या पाकळ्यांची संख्या वाढवलेली आहे. इथं 3 पाकळ्या रंगवल्या, इथं 4 पाकळ्या रंगवलेल्या केलेल्या आहेत, 2 3 आणि 4, म्हणजे खालच्या बाजूने इथं रंगवलेली आहे, संख्या वाढवली आहे. मग पुढील आकृतीमध्ये आपल्याला इथं वरच्या बाजूने रंगवलेल्या आकृतीची संख्या वाढवावी लागेल. पहा आधी उजवीकडं वाढवली, मग उजवीकडं डावीकडं वाढवली, परत डावीकडं वाढवली, मग आता आपल्याला कुठं वाढवावी लागेल, उजव्या साईडला म्हणजे वरच्या बाजूला वाढवावी लागेल. म्हणून आपली ही जी जशी आकृती दिसते आपली, तशी कोणती आकृती आहे पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 4ची ही आकृती आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा आपला बरोबर आहे. ठीक आहे. काही अडचण असेल तर विचारत चला. प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचा, सोडवायचा. काही अडचण असेल तर विचारत चलायचं. ठीक आहे. चला पुढील प्रश्नसंच, सराव संच आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. बाय.